काल झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केलेली आहे. नेमकं कोणती आहे ती योजना जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. नियमित होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. कालच वित्तमंत्री अजित पवार यांनी या योजनेच्या घोषणा केली आणि कालच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आपण योजनेचं स्वरूप या ठिकाणी पाहू शकता. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेलं थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBTच्या माध्यमातून थेट महिलांच्या बँक खात्यात ही 1,500 रुपये जमा केले जाणार आहे. आता योजनेच्या लाभार्थी कोण? महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय आहे? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विविध, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. कोणत्या महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरणार आहेत ते पहा. ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयेपेक्षा अधिक आहे ते महिला या ठिकाणी अपात्र आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ते या ठिकाणी अपात्र आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. आता चौथा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ते महिला या ठिकाणी पात्र ठरणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत ते अपात्र आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत तो या ठिकाणी अपात्र ठरणार आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे ते महिला या ठिकाणी अपात्र आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. सदर योजनेच्या पात्रता व अपात्र निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. असल्यास नियोजन वित्त विभागाच्या प्रक्रिया घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता कागदपत्र पहा. पहिला आहे योजनेच्या लाभांसाठी ऑनलाईन अर्ज, दुसरा लाभार्थीचे आधार कार्ड, तिसरा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचे उत्पन्न दाखला, पाचवा बँक खाते पासबुकचे पहिल्या पानाचे छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. आता मित्रांनो या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड कशा पद्धती होणार आहे ते जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता: अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थींचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक,
वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। मित्रांनो, आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी कुठं जायचं गरज नाही, कारण की आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही आपला अर्ज करू शकता। आता या ठिकाणी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र आणि वार्ड अधिकारी यांना काही जबाबदारी देण्यात आलेली आहे ते पहा। आता ग्रामीण भागांसाठी लाभार्थ्यांची स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे कोण करणार? अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक। आता दुसरा, अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करतील कोण? संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी। तिसरा, अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी कोण आहे? संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती। त्यानंतर आहे या समितीच्या नियंत्रणासाठी एक अधिकारी नेमण्यात आले, आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेच्या नियंत्रण अधिकारी राहतील। तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे सनियंत्रण अधिकारी राहणार आहे। आता योजनेच्या कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे ते पहा। अर्ज करण्याची कालावधी, योजनेच्या अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे। पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल। दुसरा, ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड सेतू केंद्र येथे उपलब्ध असतील। तिसरा, वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात व किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जांसाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल। अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल। अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिच्या थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल। यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे। कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड, दुसरा स्वतःचे आधार कार्ड। तर मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।